काजू मसाला किंवा काजूची भाजी करायची झाली की आपल्याला हॉटेल किंवा ढाबा आठवतो. पण आज मी तुम्हाला हॉटेलपेक्षाही चमचमीत आणि घरच्या साहित्यामध्ये आणि घरच्या मसाल्यामध्ये काजू मसाल्याची भाजी कशी करायची ते सांगणार आहे, आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला तर आपण सुरुवात करूया भाजी कशी करायची त्याला. तर मी इथे पहिले कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल हे चांगलं आपण गरम करून द्यायचं आहे. तर इथे मी अर्धे वाटी काजू घेतलेत. आपण हे काजू तळून घ्यायचे आहेत. काजू तळताना आपण गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, जास्त गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर आपले काजू करपून जातील. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी इथे 1 वाटी काजू घेतलेले आहे, त्यातले अर्ध्या वाटी काजू आपण तळून घेणार आहोत. असं गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही गॅस. अशा प्रकारे थोड्या हलवत हलवत काजू आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. कलर बदलून द्यायचा नाही काजूचा अजिबात. अशा प्रकारे आहे काजू माझे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण काजू काढून घेतलेले आहेत. आता ह्यातलं थोडं मी तेल कमी करून घेणार आहे, थोडंच तेल ठेवणार आहे. तर मी कांदा घेतले, तर मी 2 कांदे घेतलेत असे उभे चिरून. आता हे पण आपल्याला मीडियम गॅसवरच परतून घ्यायचे आहेत. त्याचा कलर बदलून द्यायचा नाही, कारण की आपण हॉटेल स्टाईल भाजी करतो आहे. त्यामुळे आपण जास्त असं तळून घ्यायचं नाही, लोच गॅस ठेवायचा आहे. हे आपण 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. ह्याचा कलर बिलकुल बदलून द्यायचा नाही आहे. मीडियम गॅसच आपण ह्याला 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. आता मी ह्याच्यात लसूण टाकणार आहे, आलं टाकणार आहे थोडंसं. लसूण आणि आलंही पण आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, थोडंच टाकून घ्यायचं आहे ना, त्याच्यामुळे उग्र वास येतो. आणि 2-3 मिरच्याही घ्यायच्या आहेत. असंच हेही सगळं परतून घ्यायचं आहे, गॅस बारीकच ठेवायचा. तर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. इथे कोथिंबीरने खूप छान चव येते. इथे थोडी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, कारण आपण हॉटेल स्टाईल करत आहे भाजी, त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे. मी एक ते छोटी वाटी एक मगजबी घेतलेली आहे, कारण की माझ्याकडे होती घरी, म्हणून मी घेतलेली मगजबी. तुम्ही स्किप पण करू शकता. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 टमाटे घेतलेली आहेत चिरून, तेही टाकून आपण छान परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. त्यामुळे आपण पेस्ट करताना अशी छान पेस्ट होते, बारीक अशी स्मूथ पेस्ट होते. तिथे 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही गॅस. आता इथे 2 मिनटं झालेत, तुम्ही बघू शकता. छान ही परतून झालेलं आहे. आता इथे आपण काजू घेणार आहोत. मी हे काजू 1 तास गरम पाण्यात भिजवून घेतले आहे. हे आपण आधी पण भिजवू शकतो, 7-8 तास भिजवून ठेवू शकतो, पण मी 1 तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते. छान असे एकच तुकडा पडतो ह्याचा. हे 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत असे. मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे, गॅस फास्ट करायचा नाही. आता हे झालं आहे, माझा गॅस बंद करून आपण आता हे वाटण काढून घेणार आहे एका ताटलीमध्ये. आणि हे वाटण पूर्ण गार होऊन द्यायचं आहे, मगच वाटून घ्यायचं आहे. गरम वाटण काढायचं नाही. माझं गार झालं आहे, आता मी हे वाटून घेणार आहे, बारीक पेस्ट करणार आहे. पेस्ट करताना आपण ह्यात पाणी बिलकुल घातलेलं नाही, कारण की टमाट्याचं पाणी सुटतं त्यामुळे. तर आता मी त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेणार आहे. तुम्ही इथे तूप पण घेऊ शकता, बटरही घेऊ शकता. मी इथे एक छोटं बटर पण घेतलेलं आहे, हे वाला अमूल बटर. आणि 2 चमचे तेल. हे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे.
हे गरम झालं तर त्यात आपण 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत. त्याने खूप छान कलर येतो. आणि थोडंसं 1 सेकंदासाठी गरम होऊन द्यायचं आहे. आता यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत. जो आपण मसाला केला होता बारीक पेस्ट ती टाकून घेणार आहोत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. हे मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. तर आता इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना जिरे पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हिंग पण टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी हिंग टाकताना व्हिडिओ घेतल्याने स्किप झाला तो माझ्याकडनं. हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात मी घरचा मसाला टाकलेला आहे आणि हा आपण किचन किंग मसाला घेतलेला आहे. याने खूप छान टेस्ट लागते भाजीला, त्यामुळे हा मसाला नक्की वापरा. तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर कांदा मसाला वापरला तरी चालेल. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण हे भांडं धुवून घेतलेलं आहे. ह्याला आपण एकजीव होईपर्यंत चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. तर आता आपण ह्याला 2 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे मीडियम गॅसवर. गॅस फास्ट करायचा नाही आहे. छान असं शिजवून द्यायचं आहे त्याला 2 मिनिटं. इथे माझे 2 मिनिटं झाले आहेत. बघू शकता साईडने तेल सुटस्तवर आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. ते छान पेस्ट झाल्यामुळे छान होतं. यात पाणी टाकायचं नाही, त्यामुळे छान वाटलं जातं. तर आता मी हे काजू घेतले, तर ह्यातले अर्धेच म्हणजे 4-5 काजू बाजूला ठेवणार आहे डेकोरेशनसाठी आणि बाकीचे सगळे टाकून घ्यायचे आहेत ह्यात काजू. आपण घरच्या साहित्यामध्येच आपण हे केलेलं आहे. आता हे आपण 2 मिनिटं असंच शिजवून घेणार आहे. तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीम पण टाकू शकता किंवा आपले दूध असं दुधाची साई पण टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ते टाकले नाही. त्याने पण छान हे येतं, असं टेस्ट छान येते. आता इथे मी कोथिंबीर थोडी टाकून घेतलेली आहे वरनं. तर माझी तयार झाली भाजी. बघू सुद्धा किती छान कलर आलेला आहे. आता वरनं थोडे मी काजू टाकून घेणार आहे. अशा प्रकारे ही भाजी आपली तयार आहे. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.